तुमची हालत या माणसासारखी तर नाहीये ना? याने आपली अख्खी इन्कम उडवली आहे आणि आता महिना संपला, याच्याकडे अजिबात सेव्हिंग उरलेली नाहीये. काय झालं? स्ट्रेस येत आहे का? तुम्ही अशा लोकांमधनं येता का ज्यांच्यात खूप वाईट सवय असते स्पेंडिंगची? काय? अरे विचारा स्वतःला. आणि जर का तुमचा उत्तर हो असेल तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, मिस्टर वॉरेन बफेट म्हणतात, डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. सो हाऊ डू यू सेव्ह? हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि या मोठ्या प्रश्नाचं उत्तर खूप सिंपल आहे, बजेटिंग. मित्रांनो, आज बजेटिंग साठी एवढे टूल्स अवेलेबल आहेत, एवढे सॉफ्टवेअर ऑनलाईन अवेलेबल आहेत की आजकाल लोक पेन आणि पुस्तक घेऊन बसतच नाही. आजही पेन आणि एक नोटबुक घेऊन बसणे आणि त्याच्यात बजेटिंग करणे याची एक अलगच मजा आहे. तुम्हाला आठवते का, आधीच्या काळात लोक असंच करायचे, ते आपला महिनाभराचा अख्खा बजेट बनवायचे. त्यांना कुठून काय इन्कम येणार आहे, काय काय त्यांचे एक्सपेन्सेस आहेत ते एका नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. आजही हा जो ओल्ड फॅशन वे आहे ना, आजही खूप फेमस आहे जापानमध्ये आणि या बजेटिंग टूलला काकेबू म्हणतात. काय म्हणतात? काकेबू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की काकेबू मेथड बजेटिंग काय आहे आणि बघूया ही कुठून ओरिजिनेट झालेली आहे, ही कशी काम करते, याचे काय रूल्स आहेत आणि या मेथडला वापरून जर का तुम्ही आपली स्वतःची बजेटिंग करत असाल तर त्याच्यात काय प्रोज आणि काय कॉन्स असणार आहे. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. परंतु त्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कन्सिडर सबस्क्रायबिंग द चॅनल अँड हिटिंग द बेल आयकॉन. या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि ऐका ना, का लाईक करणार? कारण आम्ही तुमच्यासाठी सतत क्वालिटी कंटेंट घेऊन येतो ऑन पर्सनल फायनान्सेस, इन्व्हेस्टिंग अँड बरंच काही, सो दॅट यू कॅन क्रिएट वेल्थ. चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. सर्वप्रथम समजून घेऊया की हे काकेबू मेथड काय आहे आणि हे कुठून ओरिजिनेट झालेली आहे. बेसिकली ही जी काकेबू मेथड आहे याचा वापर करून तुम्ही आपले एक्सपेन्स आणि इन्कमवर ट्रॅक ठेवू शकता, जेणेकरून तुमची सेव्हिंग होऊ शकते. याला आपण काकेबू बजेटिंग मेथड पण म्हणू शकतो किंवा काकेबू पण आपण म्हणू शकतो. काकेबूचा अर्थ काय आहे तर हाऊस होल्ड फायनान्स लेजर. काकेबू या शब्दाचा जॅपनीज अर्थ काय आहे? हाऊस होल्ड फायनान्स लेजर. आता या मेथडचा वापर करून तुम्ही एका पेजवर आपली इन्कम आणि आपले एक्सपेंडिचर्स लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुमची इन्कम कुठून येते आणि कुठं जाते. असं केल्याने तुम्ही सेव्हिंग सुद्धा करू शकता. हे बघा, जर का तुम्ही आपल्या आयुष्यात कधीही नोटबुक किंवा पेन घेऊन असं काही बजेट करायला बसले असाल तर तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की शेवटी ही मेथड काढली कोणी? तर ही जी मेथड आहे ही जापानमध्ये इन्व्हेंट झालेली इन 1904 बाय हानी मोटोको. हे जापानची पहिली फिमेल जर्नलिस्ट होती. ही जी मेथड आहे ही ओरिजिनली जॅपनीज हाऊसवाईफ साठी डेव्हलप केली गेली होती ऍज अन अकाउंटिंग मेथड. परंतु जेव्हा एक रायटर फुमिको चिबा यांनी आपली एक पुस्तक पब्लिश केली, काकेबू द जॅपनीज आर्ट ऑफ सेव्हिंग मनी, हे 2018 मध्ये त्यांनी काढलेली पुस्तक, त्यानंतर अख्ख्या जगात हा काकेबूचा ट्रेंडच आलेला आणि प्रत्येक लोक काकेबू काय असतंय हे बघायला निघालेत आणि त्याला फॉलो करण्यात पण त्यांनी चालू केलं. ओव्हरऑल ही जी मेथड आहे ही एक एक्सिलंट वे आहे कुठल्याही माणसासाठी, ज्याचा वापर करून तो आपल्या स्पेंडिंग हॅबिट आणि बजेटशी अवगत होऊ शकतो. या मेथडचा मुख्य फोकस काय आहे की तुम्ही कुठलाही खर्च करत असताना थोडा सावध राहा. बघा तुम्ही कुठे काय खर्च करताय आणि जिथे तुम्ही खर्च करताय ते तुमच्या गोलशी अलाइन होत आहे का? मित्रांनो, या मेथडचा जो मेन फोकस आणि ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे आपल्या फायनान्सचा कंट्रोल घ्या. तुम्ही स्वतःहून कंट्रोल घ्या. कसं करणार कंट्रोल? तर ज्या वस्तूंची तुम्हाला गरज नाहीये त्या वस्तूंवर खर्च कमी करा आणि ज्या वस्तूंची तुम्हाला गरज आहे त्यावर तुम्ही खर्च करा. तुम्हाला माहिती आहे 2022 मध्ये एक सर्वे करण्यात आला होता, त्यात त्यांनी फाइंड आउट केला की इंडियन हाऊसहोल्ड मध्ये 69% लोक स्ट्रगल करतायत फायनान्शियल इनसिक्युरिटीमुळे किंवा व्हलनरेबिलिटीमुळे. आणि अशा ठिकाणी बजेटिंगचा इम्पॉर्टन्स आपल्या लक्षात येतं. कारण जर का आपण बजेट बनवला आणि जर का आपण आपले फायनान्सेस प्रॉपरली मॅनेज केलेत तर ही जी फायनान्शियल इनसिक्युरिटी आहे ती आपोआप नष्ट होणार. आणि म्हणून लोक म्हणतात की जर का तुम्ही या मेथडचा प्रॉपर वापर केला तर तुम्ही अराउंड 35% ऑफ युअर एक्सपेन्सेस जे आहेत ते तुम्ही कट डाऊन करू शकता. अविश्वसनीय आहे नाही का? तर आता तुमच्या लक्षात आला असेल की काकेबू मेथड काय आहे. आता समजून घेऊया की हे काम कशी करते. तर मित्रांनो, हाऊ डज द काकेबू मेथड वर्क्स आणि याच्यात काय रूल्स आहेत? सर्वप्रथम या मेथडचा वापर करण्यासाठी आणि बजेटिंग करण्यासाठी तुम्हाला एक पेन आणि एक पेपर किंवा एक नोटबुक लागणार आहे, ते घेऊन या. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला एक बजेट करावं लागणार आहे. त्याच्यात तुमची प्रोजेक्टेड इन्कम, स्पेंडिंग आणि मंथली सेव्हिंग ते तुम्हाला स्पष्टपणे लिहून ठेवायची. कुठलंही बजेट बनवण्या अगोदर 4 प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे स्पेंड करण्यासाठी किती पैसे आहेत आणि
तुम्हाला किती सेव्हिंग्स करायचे. ओके, आता तुमच्याकडे किती पैसे आहेत खर्च करण्यासाठी आणि असं आपण काय इम्प्रूव्हमेंट आणू शकतो नेक्स्ट मंथच्या बजेटिंगला. मित्रांनो, याच्यात जो सर्वात शेवटी जो प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह, हा जरा एक ओपन एंडेड क्वेश्चन आहे आणि हे ऑन पर्पज ओपन एंडेड ठेवलेलं आहे. का? कारण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही स्वतःहून एनकरेज होतात टू रिफ्लेक्ट ऑन, आणि याचं उत्तर तुम्हाला एकदम पर्सनलाइज उत्तर भेटणार आहे आणि अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. चला, द फर्स्ट स्टेप इज टू नोट डाऊन ऑल युअर इन्कम. स्टेप नंबर 1 करा. प्रत्येक महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला तुमची इन्कम नोट डाऊन करायची आहे. सॅलरी असो, बोनस, काही दुसरा इन्कम असेल, अदर इन्कम असेल, रेंट, डिव्हिडंड, जे काही असेल आपली इन्कम तुम्ही लिहून ठेवा आणि लक्षात घ्या त्याच्यातनं आधी टॅक्स डिडक्ट करा आणि त्यानंतर ती इन्कम आपली लिहून ठेवा. ओके, आली इन्कम. यानंतर सेव्हिंग गोल्स काय आहेत ते जरा नोट डाऊन करा. आता तुम्हाला डिसाईड करावं लागेल की तुमच्या या पर्टिक्युलर मंथ साठी काय सेव्हिंग साठी गोल आहे. तुमचे जे गोल्स असतील ना ते रिअलिस्टिक ठेवा. ते तुमच्या इन्कमचा एक फिक्स पर्सेंटेज पण असू शकतो किंवा एक फिक्स्ड अमाऊंट पण असू शकतो किंवा एक कुठला तरी एक फिक्स्ड स्पेसिफिक आयटम पण असू शकतो जे तुम्हाला ज्यासाठी तुम्हाला सेव्हिंग करायची आहे. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, प्रत्येक महिन्याला मला किती सेव्हिंग करायची आहे आणि याचं जे काही उत्तर असेल ते त्या बजेटमध्ये तुम्ही लिहून टाका. का? एवढी सेव्हिंग जर का तुम्हाला करायची असेल तर तेवढा अमाऊंट सोडूनच बाकीची अमाऊंट जी आहे ते तुम्ही स्पेंड करू शकता, कारण हे जे सेव्हिंग आहे ते मला करायचीच आहे. ओके, आता आपण तुम्ही किती सेव्ह करता किंवा तुम्ही सेव्हिंग साठी काही गोल कधी बनवलेले आहेत का, आणि जर का गोल बनवलेले आहेत तर कधी तुम्ही ते गोल्स अचीव्ह केलेत का, कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. यानंतर जी थर्ड स्टेप आहे ही आहे ट्रॅक युअर एक्सपेन्सेस. काकेबू प्रॅक्टिशनर्स जे असतात त्यांना आपले एक्सपेन्सेसचे पूर्ण रेकॉर्ड ठेवावे लागतात. किती जरी स्मॉल एक्सपेन्स का ना असो, किती जरी इनसिग्निफिकंट का ना असो, त्यांना डिटेल अकाउंट्स आपले ठेवावे लागतात. बघा, एक्सपेन्सेसचे बेसिकली 4 कॅटेगरीज असतात. फर्स्ट, इन नीड्स. हे जे एक्सपेन्सेस आहेत ते नेसेसरी आहेत. फॉर एक्झाम्पल ग्रॉसरीज, रेंट, युटिलिटीज, हे आपल्याला पे करावंच लागणार आहे. दुसरे जे एक्सपेन्सेस असतात ते असतात वॉन्ट्स. हे जे एक्सपेन्सेस आहेत हे आपण इन्कर करतो कारण हे एक्सपेन्सेस केल्याने आपल्याला चांगलं वाटतं, म्हणजे आपली इच्छा होते की हे एक्सपेंडिचर आपल्याला करायला पाहिजे. हे जे एक्सपेन्सेस आहेत हे ऍक्च्युअली नेसेसरी नाहीये, नीडेड नाहीये. फॉर एक्झाम्पल बाहेर कुठेतरी जाऊन जेवण करणे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा नवीन कपडे, मूव्ही बघणे, एंटरटेनमेंट, परंतु आपण हे खर्च करतो. आणि तिसरं म्हणजे कल्चर. हे जे एक्सपेन्सेस आहेत हे आपल्या मनात आपल्याला वाटतं की हे आपल्याला करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्युझियम व्हिजिट करता किंवा एखाद्या म्युझिक इव्हेंटला तुम्ही गेलेत तर यांनी काय होतं, एक कल्चर तुमच्या मनात एक डेव्हलप होतो. आणि चौथा जो एक्सपेंडिचर आहे अतिशय डेंजर, अनएक्सपेक्टेड. हे जे एक्सपेन्सेस आहेत ना, फॉर एक्झाम्पल मेडिकल आला, कार रिपेअरिंग, हे सडन एक्सपेन्सेस आहे, अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस आहेत. काकेबू रिक्वायर्स दॅट यू कीप ट्रॅक ऑफ युअर स्पेंडिंग एव्हरी डे. प्रत्येक दिवशी जे काही तुम्ही एक्सपेंडिचर केला तुम्ही ते लिहून ठेवा. तुम्ही लिहा की कशात तुम्ही किती पैसे टाकलेत आणि ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत. कुठलीही वस्तू परचेस करण्या अगोदर तुम्हाला या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील आणि त्यानंतर पर्टिक्युलर एक्सपेंडिचरला कॅटेगराईज करावा लागेल. फॉर एक्झाम्पल कुठलं एक्सपेंडिचर करताना तुम्ही विचारा, हे मला गरजेचं आहे का माझ्यासाठी, हे मी याला वापरणार आहे का, माझ्याकडे स्पेस आहे का यासाठी, मी अफोर्ड करू शकतो का, मला या परचेस संदर्भात माझ्या मनात काय चालू आहे. आणि हे प्रश्नांची जेव्हा तुम्हाला उत्तर भेटतील तर तुम्हाला माहिती पडेल की मला हे एक्सपेंडिचर करायला पाहिजे की नाही. हे प्रश्न विचारणे अतिशय गरजेचे आहे, कारण तुमचं जे इम्पल्स बाईंग आहे ते ह्यानी अवॉइड होईल. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला विचारता तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर मॅटरमध्ये डीप अंडरस्टँडिंग घ्यायचा प्रयत्न करतात आणि असं करून तुमची जी बाईंग हॅबिट्स आहे ते सुधारतात आणि तुमचे एक्सपेन्सेस कमी होतात. आता तुम्ही जे तुम्हाला खरंच रिक्वायर्ड आहे आणि जे तुम्हाला वाटतंय की तुम्हाला रिक्वायर्ड आहे याच्यात तुम्ही अर्थ आणि डिफरन्स काढू शकणार. यानंतर जी फोर्थ स्टेप आहे ते आहे कॅल्क्युलेट द सेव्हिंग्स. एकदा तुमचे इन्कम आणि एक्सपेंडिचर रेकॉर्ड झालेत तर त्यानंतर तुम्हाला आपली सेव्हिंग कॅल्क्युलेट करायची आहे. हे आता तुम्हाला ऍट द एंड ऑफ द मंथ करायचं आहे. आपले पूर्ण एक्सपेन्सेस ऍडअप करा. ओके, टोटल इन्कम मधनं मायनस करा. जो नंबर तुमच्या समोर आता उरलाय ते आहे तुमची सेव्हिंग. आता काय करा, तुमचा जो गोल अमाऊंट आपण नाही काय गोल सेट केलेला सेव्हिंग साठी, आता तुमच्या या ऍक्च्युअल सेव्हिंगला त्या गोलशी कम्पेअर करा. हे आहे लास्ट स्टेप, रिफ्लेक्ट अँड रिव्ह्यू. आता तुमच्याकडे एक फिक्स आकडा आलेला आहे की तुम्ही किती सेव्हिंग केलाय आणि तुम्ही त्याला कम्पेअर केलाय तुमच्या गोल्स सोबत. आता खूप इम्पॉर्टंट आहे रिफ्लेक्ट ऑन युअर स्पेंडिंग हॅबिट्स. स्वतःला विचारा परत ते 4 प्रश्न. माझ्याकडे किती पैसे होते, मी किती सेव्ह केलेत, किती स्पेंड केलेत आणि मी असं काय इम्प्रूव्हमेंट आणू शकतो की पुढच्या महिन्यात माझा यापेक्षा चांगला जावा.
आता ही जी प्रोसेस तुम्ही केली आहे, ही प्रोसेस तुम्हाला दर महिन्यानी करायची आहे आणि वारंवार आपला जो बजेट आहे त्याला ऍडजस्ट करा. आपले गोल्स जे आहेत त्याला ऍडजस्ट करा गरजेनुसार. रेग्युलरली रिव्ह्यू करा तुमची जी काही प्रोग्रेस असेल आणि हळूहळू तुम्ही आणि तुमचं अवेअरनेस वाढत जाईल आणि तुम्ही खूप विचार विवश करून त्यानंतर आपले जे पैसे आहेत ते तुम्ही स्पेंड करणार. आणि स्पेंड करतानाही तुमच्या मनात तेच राहणार आहे की माझं बजेट किती आहे, माझं सेव्हिंग गोल किती आहे आणि मला ते गोल हिट करायचे. हे बघा, या मेथडच्या अनुसार तुम्हाला आपले एक्सपेन्सेस अक्षरशः कट करायचे नाहीयेत, पण कुठलाही एक्सपेंडिचर करण्या अगोदर तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की हे मला ऍक्च्युअली नेसेसरी आहे की मी फक्त असंच एक्सपेंडिचर करतोय. म्हणजे इम्पल्स बाईंग नाहीये ना हे. आणि म्हणून तुमचे जे ओव्हरऑल एक्सपेंडिचर ते ऑटोमॅटिक आपोआप रिड्यूस होते. हे बघा, मला एक उत्तर द्या, तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे का की आपले पैसे कसे मॅनेज करावे? चला पुढे जाऊया. टू बेटर अंडरस्टँड की हे जी काकेबू मेथड आहे ही कशी काम करते, चला आपण एक एक्सपेंडिचर घेऊया. ओके, सपोज करा की तुमची जी मंथली कॅश इन हँड इन्कम आहे ती आहे 1,80,000 आणि याशिवाय तुमची इतर कुठलीही इन्कम नाहीये. तुम्ही मॅरिड आहात, तुमचे काही बाल लेकरू वगैरे नाहीयेत. आता तुमचं जो मंथली काकेबू ट्रॅकर असेल तो कसा असेल, डिसेंबर 2022 घ्या. ओके, तर तुमच्या ट्रॅकरमध्ये फक्त सॅलरी इन्कम असणार आहे 1,80,000 आणि इतर दुसरी अदर इन्कम कुठलीच नसणार आहे. म्हणजे तुमची टोटल इन्कम किती आली? 1,80,000. तर यानंतर सेकंड स्टेप काय आहे की आपले सेव्हिंग गोल्स सेट करा. लेट्स अज्युम तुम्हाला नेक्स्ट इयर एक कार घ्यायची आहे आणि तुम्हाला 50,000 रुपीज सेव्ह करायचे आहेत इतर काही इन्व्हेस्टमेंट्स किंवा इमर्जन्सीसाठी. चला बघूया तुम्ही आपले गोल हिट करू शकणार आहात की नाही. चला नोट डाऊन करूया आपले तुमचे गोल्स. तर तुमच्या समोर आता तुम्हाला स्क्रीनवर एक टेबल दिसत असेल. आता या पर्टिक्युलर टेबलच्या अनुसार तुमचे जे इमर्जन्सी फंड्स आहेत ते असतील 10,000 रुपये. तुम्ही रिटायर फंड मध्ये टाकले सपोज 10,000 आणि 10,000ची तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि इतर काही सेव्हिंग्स केलेत. फॉर एक्झाम्पल कारसाठी 20,000 म्हणजे तुमची टोटल सेव्हिंग्स किती झालीत? 50,000. आता महिन्याभरात तुमचे विविध एक्सपेंडिचर्स होतील आणि जसे जसे एक्सपेंडिचर्स होत राहतील आपण त्याला नोट डाऊन करणार आहोत. तर चला आपले एक्सपेंडिचर नोट डाऊन करूया. आता एक्सपेंडिचरचे 4 कॅटेगरीज आहेत: नीड्स, वॉन्ट्स, कल्चर अँड अनएक्सपेक्टेड. चला हा टेबल बघा. समजा तुम्ही रेंट किंवा मॉर्गेजवर 40,000 स्पेंड केला. त्यानंतर युटिलिटीज म्हणजे की इलेक्ट्रिसिटी, वॉटर एक्सेट्रा याच्यात 10,000, ग्रोसरीजवर 10,000 आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये पेट्रोल, पब्लिक ट्रान्सपोर्ट, कॅब याच्यात तुमचे 5,000 रुपये एक्सपेंडिचर झालेत. त्याशिवाय इन्शुरन्स, त्याच्यात हेल्थ इन्शुरन्स आला, ऑटो इन्शुरन्स आले, त्याच्यात 5,000 रुपये गेलेत आणि काही डेट रिपेमेंट असतील, क्रेडिट कार्ड किंवा लोन, त्याच्यात तुमचे 20,000 गेलेत आणि काही इतर नीडसाठी आपण 10,000 वेगळे ठेवलेत. म्हणजे टोटल नीड एक्सपेन्सेस तुमचे आलेत 1,00,000. यानंतर जे वॉन्ट एक्सपेंडिचर्स आहेत त्याच्यात आहे डायनिंग आउट 7,000, एंटरटेनमेंट ज्याच्यात मूवी, हॉबी हे सगळं आलं 3,000. त्यानंतर तुम्ही शॉपिंग केलं, क्लोथ्स, ऍक्सेसरीज याच्यात 4,000 आणि समजा काही गिफ्ट्स किंवा डोनेशन्स आपण या महिन्याला नाही दिलेले आहेत. आणि त्याशिवाय तुम्ही ट्रॅव्हलमध्ये पण 4,000चा एक्सपेंडिचर केलाय आणि अदर तुमचे जे वॉन्ट्स असतील त्यानुसार तुम्ही 5,000 रुपये एक्सपेंडिचर केलेले आहेत. म्हणजे टोटल तुमचे जे वॉन्ट एक्सपेंडिचर्स आहेत ते आहेत 23,000. त्याशिवाय कल्चरमध्ये पण तुम्ही काही एक्सपेंडिचर केलाय. फॉर एक्झाम्पल म्युझिक इव्हेंटमध्ये तुम्ही गेलेले, त्याच्यात तुमचे 5,000 रुपीज गेलेत. ते तुमचे टोटल कल्चरल एक्सपेंडिचर झालेत. आणि काही अनएक्सपेक्टेड एक्सपेंडिचर आपण अज्युम करूया. फॉर एक्झाम्पल मेडिकल इमर्जन्सीज मध्ये 8,000 गेलेत आणि कार रिपेअर मध्ये 2,000, असं तुमचे 10,000 रुपये गेलेत. याचा अर्थ असा आहे की तुमचे जे टोटल एक्सपेंडिचर झालेत ते आहेत 1,38,000. आता एकदा तुम्ही आपले टोटल एक्सपेंडिचर्स लिहून टाकलेत, त्यानंतर आता आपण सेव्हिंग कॅल्क्युलेट करूयात. तर सेव्हिंग कसं कॅल्क्युलेट करावा? टोटल इन्कम मायनस टोटल एक्सपेन्सेस म्हणजे 1,80,000 मायनस 1,38,000, दॅट इज वी आर लेफ्ट विथ द टोटल सेव्हिंग ऑफ 42,000 रुपीज. परंतु मित्रांनो, आपला जो बजेट होता तो होता 50,000 आणि आपली सेव्हिंग किती झाली आहे? 42,000. म्हणजे आपण किती शॉर्ट आहोत? 8,000. दिस इज नॉट बॅड ॲट ऑल. परंतु आता अनालिसिस करणे गरजेचे आहे. चला बघूया कुठले एक्सपेन्सेस आपण रिड्यूस करू शकतो. नाउ इट्स टाइम टू रिफ्लेक्ट. स्वतःला काही प्रश्न विचारा म्हणजे तुमचं फायनान्शियल अंडरस्टँडिंग जरा सुधरेल. काय प्रश्न विचारणार? डिड आय स्टे विद इन माय बजेट? माझे बिगेस्ट एक्सपेंडिचर्स कुठले होते? मी आपल्या एक्सपेंडिचर किंवा स्पेंडिंगला कसं ऑप्टिमाइज करू शकतो पुढच्या महिन्यासाठी, आहे की नाही, जेणेकरून माझे जे फायनान्शियल हॅबिट्स आहेत ते सुधारतील. या प्रश्नांचे उत्तर शोधा आणि त्या सोल्युशन्स किंवा उत्तरांना त्या पेपरवर लिहून ठेवा. असं केल्याने तुमचा त्या पर्टिक्युलर महिन्याचा बजेट पूर्ण होईल. आणि ही सेम एक्सरसाइज आता तुम्ही नेक्स्ट मंथ साठी पण करू शकता. परंतु यावेळेस तुमचा जो फायनान्स आहे तो थोडा बेटर आणि इफेक्टिव्हली मॅनेज करता येईल तुम्हाला. जर का तुम्हाला आपला स्वतःचा मंथली बजेट तयार करायचा असेल जस्ट लाईक दिस, तर ही जे टेम्पलेट्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जे लिंक्स आहेत ते आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले आहेत. ओके.
पण नोट करा की हे जे टेम्पलेट आहे खूप बेसिक आहे आणि या टेम्पलेटला तुम्ही आपल्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता, काही मॉडिफिकेशन करू शकतात किंवा एक्सपेन्सेस मध्ये अजून काही कॅटेगरीज तुम्ही काढू शकता. आणि जे रिफ्लेक्शन पार्ट आहे ते तुमच्या स्वतःच्या फायनान्शियल पोझिशन आणि तुमच्या पर्सनल गोल्स अनुसार आणि फायनान्शियल गोल्सवर डिपेंडंट असणार. चला मित्रांनो, पुढे जाऊया आणि बघूया व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ककेबू मेथड. चला मित्रांनो, सर्वप्रथम बघूया की ककेबू मेथडचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. सर्वात मोठा ऍडव्हान्टेज या मेथडचा हे तुम्हाला तुमच्या स्पेंडिंग हॅबिटशी अवगत करून देतो. या मेथडचा वापर करून आपण आपला स्वतःचा बजेट तयार करतो, याच्यात आपण आपली इन्कम, एक्सपेन्सेस आणि आपले फायनान्शियल गोल्स पण आपण लिहून ठेवतो. याचा अर्थ असा आहे की आपली जी फायनान्शियल प्लॅनिंग आहे ती आता खूप चांगल्या प्रमाणे होत आहे कम्पेअर्ड टू अर्लियर. आता आपण इमर्जन्सीसाठी पण काही पैसे वाचवून ठेवतोय, काही आपले अदर फायनान्शियल नीड्स किंवा गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्ह असतील त्यासाठी सुद्धा आपण आताही पैसे साईडला ठेवणार आहोत या मेथडचा वापर करून. बेसिकली ही जी मेथड आहे हे तुमच्या एक्सपेंडिचरला 4 डिफरंट कॅटेगरीज मध्ये बायफर्केट करते. त्यांनी काय होतं की कुठलंही एक्सपेंडिचर करण्या अगोदर आपण स्वतःला काही प्रश्न विचारतो, खूप आपण माइंडफुल स्पेंडिंग करतो आणि यामुळे कुठलाही इम्पल्सिव्ह परचेस तुम्ही करणार नाही. कारण प्रत्येक परचेसच्या अगोदर तुम्ही इव्हॅल्युएट करणार की हे मला खरंच गरजेचं आहे का, हे माझ्या नीड मध्ये आहे का की वॉन्ट मध्ये आहे. असा विचार केल्याने तुम्ही इम्पल्सिव्ह परचेस अजिबात करू शकणार नाही. हे खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. परंतु या पर्टिक्युलर मेथडचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत आणि परहॅप्स सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज म्हणजे ही जी मेथड आहे हे मॅन्युअल ट्रॅकिंग ऑफ एक्सपेन्सेस वर डिपेंडंट आहेत. मॅन्युअल ट्रॅकिंग ऑफ एक्सपेन्सेस हे अतिशय टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. याच्यात खूप एफर्ट्स लागतात आणि याच्यात खूप डिटेल रेकॉर्ड किपिंग करावं लागतं आणि हे खूप टीडियस काम आहे आणि प्रत्येकाला हे जमणार याची पण तुम्ही खात्री घेऊ शकत नाही. त्याशिवाय या पर्टिक्युलर मेथडमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगवर तेवढा फोकस केला गेला नाहीये. तर मित्रांनो, जर का तुम्हालाही बजेट बनवणे आणि त्याला फॉलो करणे अतिशय तुम्हाला स्ट्रगलिंग वाटत असेल, चॅलेंजिंग वाटत असेल, तर या ककेबू मेथडचा एकदा वापर करून बघा. मे बी या मेथडचा वापर करून तुम्ही चांगला बजेट बनवू शकणार आणि तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपरली होणार. जॅपनीज लोक या मेथडला कितीतरी वर्ष झाले वापरतात. नाव इट्स युअर टर्न टू गिव्ह इट अ ट्राय. चला मित्रांनो, ऍक्शन घेऊया आणि या ककेबू मेथडला आणि या टेम्पलेट्सला वापरून आपले मंथली प्लॅन्स आणि बजेट्स बनवूया. जर का तुम्हाला या सिस्टीम्स इफेक्टिव्ह वाटले असतील, जर का तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल, तर कृपया करून आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट लिहून पाठवा आणि त्या व्हिडिओच्या कमेंट्स जे असतील त्या कमेंट्सला वाचून अजूनही लोक मोटिवेट होतील, एनकरेज होतील या सिस्टीमला, या मेथडला फॉलो करण्यासाठी. जर का तुम्हाला या व्हिडिओ मधनं काही इम्पॉर्टंट भेटला असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपले फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. त्यांनाही या ककेबू मेथड संदर्भात माहिती भेटली पाहिजे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सायनिंग ऑफ आदर्श जोशी. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.